आज मी आलोय कास पठारावर फुलांचा खरा स्वर्ग पाहण्यासाठी। इकडे पाय ठेवताच रंगबिरंगी फुले, हवेतला सुंदर सुगंध आणि सगळीकडे मनाला शांत देणारा निसर्ग, एकदम मस्त अनुभव। वाघ, बिबट्या, अस्वल जंगलामध्ये पूर्ण। अच्छा, कधी पण बाहेर पडू शकतात ना ती। कित्येक दिवसापासून इच्छा होती इथे येण्याची आणि आज ती पूर्ण झाली। फुलांच्या दुनियेत फिरताना वेळ कसा जातो हे कळलंच नाही। तिथला प्रत्येक रंग, प्रत्येक सुगंध मनात साठवून ठेवावा असा वाटतो। चला तर मग माझ्यासोबत या फुलांच्या राज्यात। हे बाप, काय दिसतंय का नाही दिसत आहे तेच कळत नाहीये। वातावरण असं झालेलं आहे, बेकार फॉग आलेला, बेकार बेकार, म्हणजे असं अक्षरशः ढगाळ असल्यासारखं वाटतंय। आज आपण चाललोय एक अशा ठिकाणी ज्याला व्हॅली ऑफ फ्लावर्स ही असे म्हणतात। अर्थातच महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कास पठारावर आज आपण चाललेलो आहोत। आणि जो ट्रेडिशनल रूट आहे साताऱ्यावरून कास पठार जायला, आज संडे असल्यामुळे काही कार्यक्रम त्या रूटवर झाले होते। ते मॅरेथॉन चालू होती, म्हणून आपल्याला मेढ्या थ्रू कास पठारला जायचा जो रोड आहे, एक साधा सिंपल छोटासा घाट आहे, तिथून आपण चाललो आहोत। आणि जात असताना एवढं सुंदर असं निसर्ग आपल्याला बघायला मिळतोय। त्या डोंगराच्या पाठी आपल्याला मस्त असे ढग डोंगरावर उतरलेले दिसत आहेत आणि खाली पूर्णपणे आय थिंक फ्लावर्सची शेतीच आहे। म्हणजे असं वाटतं की कास पठाराला जातानाच आपल्याला आधीच त्या फुलांचं दर्शन होतंय। त्या फुलांनी सजवलेली शेती आपल्याला बघायला मिळते खाली। आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही। आणि आज आपल्या सोबत आहेत एवढे सारे सगळे फिरस्त। हॅलो, से हॅलो। हॅलो स्पृहा, माझी मम्मी, माझी मेहुणी आणि माझी बायको। से हॅलो। इरा झोपली आहे। चलो चलो चलो। मेढ्यावरून कास पठारकडे जाणारा रस्ता खरंच अफलातून आहे। छोट्या छोट्या डोंगरातून हिरवाईतून जाताना असं वाटत होतं की जो हुआ अच्छे के लिए हुआ। इतक्या सुंदर वातावरणातून प्रवास करता करता आम्ही तब्बल पाऊण तासानंतर कास पठारच्या पार्किंग 2 मध्ये पोहोचलो। नमस्कार, मी स्वप्नील जगताप तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आणि आज आपण फायनली येऊन पोहोचलो आहोत कास पठार येथे। आणि सातारा टू कास पठारचा जो रोड आहे तो बंद असल्यामुळे आपण मेढा मार्गे आलो, पण येताना एवढं सुंदर निसर्ग आपल्याला बघायला मिळालं। आणि आता आपण इथे पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आहे। संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे आज। गाडी पार्क करताना माझी आई इथल्या एका बाबांशी बोलत होती। त्यांनी काय सांगितलं आपण ऐकूया। अहो, ते माणसा उतरवत आहे। तलावाच्या माहितीबद्दल बोलायचं म्हटलं तर 1857 साली इंग्रजांच्या काळातील हा तलाव आहे। आणि ह्या तलावाची आता ही म्हणजे उंची वाढवलेली आहे 3 टप्प्यामध्ये। अच्छा, हा, त्यामुळे इतर बाजूला झरणे आहेत, पाणी पायऱ्या पायऱ्यांवरून सोडण्याची म्हणजे चांगली सोय केलेली आहे आता। आणि ते गाव वसलं होतं ते वगैरे ते सांगितलं माझ्या आईला तुम्ही ते। हा, पूर्वी इथं गाव होतं तलावाच्या ठिकाणी। तर त्या तलावाच्या ठिकाणी गाव होतं, ते पाण्याचा सांग बघून इंग्रजांनी काय केलं की या तलावाला मोठी हे दिली, पाणी साठा केला। पाणी साठा केल्यामुळे आजही सातारा या पाण्याच्या त्याच्यावरती आहे। पूर्ण साताऱ्याला याच कास तलावाचंच पाणी जातंय। काय नाही, हा, स्वच्छ वाटतं पाणी स्वच्छ, पाणी खाली जातं। अच्छा अच्छा। आणि ते तिन्ही साईडून डोंगर असल्यामुळे पाणी साठतं। अच्छा, आणि आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी। बापरे, शनिवार रविवार खूप गर्दी। ते शनिवार रविवारच मिळतो ना आम्हाला येण्यासाठी। सुट्टी काढून खूप कसं येणार ना तसं। शनिवार रविवारी आला होतो तुम्हाला कसं
गर्दी असती परत तुम्हाला गाडी भेटत नाही काय नाही फुलत मध्ये दिसत नाही गाडी घेतली किंवा फुलं 4 फुलत मध्ये दाखवतो नाही. आता आम्ही तिथून मेढा मार्गे आलो ना, इतकं सुंदर वातावरण होतं ना आणि एवढी फुलं तिथे पण बघायला मिळाली. खूप फुलं, खूप म्हणजे अति, आणि वेगवेगळ्या जातीतली वेगवेगळ्या कलरची फुलं आम्हाला बघायला मिळाली. आमचा गावठाणाचा विभाग आहे पूर्ण. आता त्या तिथे वरती तिथे पठार आहे ना तिथे. मारले ना हा 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 पठार आहे तिकडे कुंभळी लेक म्हणून तळ तळ. हा हा कमळाची फुलं असते, कमळासारखे फुलं असते लोटस व्हाईट कलरची. अच्छा अच्छा. ते 2 किलोमीटर पाय चालत चालेल तिकडे. अच्छा 4 नंबर गेला गेला ना. हा हा ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल. चला धन्यवाद. तुमचं नाव सांगाल? कृष्णा शेलार. आणि तुमचं? आनंद बादापूर. ओके धन्यवाद. मी इथे ऑनलाईन तिकीट बुक केलीच होती, पण माझ्या मेहुणीची तिकीट मी बुक केली नव्हती, तर ती तिकीट आम्ही इथे येऊन काढली. तर तुम्ही ऑनलाईन तिकीट काढली नसेल तर इथे येऊन तुम्ही ऑफलाईन तिकीट ही काढू शकता. पार्किंग पासून कास पठारच्या गेट पर्यंत जायला मोफत बस सेवाची सोय आहे. बस सुरू झाली आणि फक्त 5 मिनिटातच बस अशा जागी येऊन पोचली जिथे पठाराचा नजारा दिसायला लागला. एक वेगळा सुगंध हवेत भरला होता. नकळत मी खिडकी बाहेर मान काढून बघायला लागलो आणि समोर दिसला ते अप्रतिम दृश्य. वाह असं झालं माझं. मग आम्ही पोचलो गेट नंबर 3 मध्ये आणि बाजूलाच होता गेट नंबर 4 जिथे कृष्णा शेलार आणि आनंद दादांनी सांगितलं होतं कुमुदिनी तलाव, जिथे आपल्याला कमळासारखी फुलं त्या तलावात बघायला मिळेल. ती या गेट मधूनच 2 किलोमीटर पुढे आहे. तर बघूया तो तलाव आपल्याला बघायला टाइम मिळतो की नाही, कारण आपल्याला आजच मुंबईला परत निघायचं होतं. इथे तिकीट चेक करून आतमध्ये सोडलं जात होतं. फायनली आपण आता कास पठार बघायला एंट्री केलेली आहे आणि आज सॅटर्डे संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, सॅटर्डे संडेला इथे गाईड अवेलेबल नाही आहेत, तर आपण फक्त फुलांचा आनंद घेणार आहे, तो बघणार आहे. मस्त सुगंध पसरलेला आहे आणि आता पुढे बघू, तुम्हाला दाखवतो काय अजून काय काय ते. फायनली कसं वाटतंय? जसं एक्सपेक्ट, प्रियंका बोलते जसं एक्सपेक्ट केलेलं तसं नाही. म्हणजे तू काय एक्सपेक्ट करत होती? शेतासारखं नाही, पण छान आहे. तरी पण छान आहे. दाखवतो. देववीरा इकडे ये, इकडे ये. वाव कसं वाटतं तुला? फ्लावर्स कसे वाटतायत? वाव It smell? It smell good? Hiru. Hello. सॅटर्डे संडे आपल्याला गाईड मिळत नाही आणि त्यामुळे आपल्याला त्या फुलांची नावं कळत नाही. खूप सुंदर असं इथे फुलं आहेत. खूप छान छान फुलं आता पसरलेली आपल्याला इथे दिसत आहेत. आता ही व्हाईट फुलं आहेत. तर हे व्हाईट फुलं कशी एकदम असं वाटतंय की कापूस असा गोळा करून ठेवलेला आहे त्या गवतावर. ती सुंदर असं वाटतंय आणि सुंदर असा वास पण येतोय. आय डोंट नो तुम्हाला कॅमेऱ्यात ते कॅप्चर होते की नाही, पण मस्त असं व्हाईट कलरची इथे फुलं पसरलेली आहेत. प्लस त्या साईडला पिंक कलरची फुलांचा पूर्ण असा बहर पसरलेला आहे आणि तिथे जायला देत नाही, कारण गेल्या नमुळे ती फुलं तसं तिथे टिकून आहेत असं मला वाटतंय. आता मी ना बसनी येत होतो ना इथे, तेव्हा जो खिडकी उघडली आणि जो फुलं दिसली इतकी सुंदर एंट्रीलाच, आणि त्याच्यासोबत जो येणारा वारा आणि ते सुगंध अप्रतिम होतं. मी तुम्हाला ते एक्सप्लेन नाही करू शकत. मी तुम्हाला सांगेल की तुम्ही स्वतःहून कास पठारला या आणि तो अनुभव घ्या. खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे. आता यावेळेस पाऊस नसतो, कमी असतो खूप, पण यावर्षी आपल्याला खूप पाऊस असा दिसतोय की ऑगस्ट गेलाय, सप्टेंबर सुरू झालाय आणि तरी आपण भरपूर पाऊस अनुभवतोय. आणि त्याच्यामध्ये पण ही फुलं एवढी छान खिळली आहेत ना, एक तुमचं मन प्रसन्न होऊन जाणार आणि तुमचं जे काही तुम्हाला शांतता जी मिळेल ना इथे आल्यानंतर, ती एक वेगळंच अनुभव तुम्ही इथून घेऊन जाणार. खरंच सांगतोय. कसं वाटतं तुला? छान वाटतंय, पण जेवढं एक्सपेक्ट केलं होतं तेवढी फुलं नाही आहेत. अच्छा, काय एक्सपेक्ट केलेलं तू? मला असं वाटलेलं पूर्ण असं भरलेलं असेल,
मल्टी कलर्स वगैरे वगैरे. काय मल्टी कलर आहे, व्हाईट, पर्पल, लेव्हेंडर, येल्लो. तुमचं नाव काय? माझं नाव भरत शेलार. भरत शेलार. मला थोडी माहिती द्याल का, म्हणजे कधीपासून हा सीझन सुरू होतो आणि किती दिवस असतो? सप्टेंबर 15 ऑगस्ट पासून चालू होतो. चालू कंटिन्यू पाऊस असल्यामुळे थोडा फुलं कमी आले. यावर्षी जरा पाऊस जास्त झाल्यामुळे कमी आले. आता थोडं आता अजून 2 दिवस ऊन पडलं ना तर एकदम भरून जाईल. अजून भरणार म्हणजे एवढं म्हणजे प्रॉपर भरतं का? हा प्रॉपर म्हणजे एकदम तुम्हाला असं वाटेल की कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलं. तर तिथे बघा ते कसं भरलेलं दिसतंय ना इथून, ते अजून जास्त भरणार. अच्छा अच्छा. आणि कुठली कुठली प्रकारची सगळी वेगळी अलग येणार. अच्छा. नाव वगैरे माहितीये तुम्हाला? नाही, अगदी गाईड्स असतात ते लोक. आज शनिवार रविवारी गाईड्स अवेलेबलच नाही ना? नाही, जास्त नाहीत ना. नाही, मी विचारलं तिकडे, नाही बोलले. कारण ती टोटल माहिती देतात कुठलं फुल आहे काय सगळ्या जातीची. आणि कधीपासून हा पठार असा पर्यटकांसाठी हे झालाय, सुरू झाला? आता 4 सप्टेंबर पासून. 4 सप्टेंबर. हो. म्हणजे अजून थोडा पाऊस कमी झाला तर अजून जास्त बहर. जास्त बहर. आम्ही लवकर आलो म्हणजे. जास्त चालेल सर, धन्यवाद. पडले. तर पावसामुळे थोडं स्लिपरी झालेलं आहे, तर सांभाळून चालत या. आणि पुढच्या जर सॅटर्डे संडेला येत असाल तर आय थिंक अजून जास्त फुलं फुललेली असतील, कारण मगाशी काकांनी जसं सांगितलं तर पावसाळ्यानंतरचा जो थोडा ऊन असतो त्याच्यामध्ये फुलं जास्त फुलतात. एकदम जास्त ऊन झालं तर ते मरून जातात. तर हा वीक आणि ह्याच्या नंतरचा वीक खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आय थिंक त्याच्यामध्ये खूप जास्त फुलं येतील. आणि एक लाल फुल आपल्यासोबत आहे, ते पण आपल्यासोबत फिरतंय ताजतवानं. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. क्लायमेट खूप छान आहे, खूप मस्त. क्लायमेट खूप सुंदर आहे आणि येताना पण खूप मज्जा आली. रोड बंद होता, आपण दुसऱ्या रस्त्याने आलो, पण असं वाटलं बरं झालं तो रोड बंद होता आणि आपण ज्या रस्त्याने आलो तो रस्ता खूपच सुंदर. असं वाटलं हिल स्टेशनलाच आलेलो आहे आपण. ऍक्च्युली हिल स्टेशनच आहे. तर आपले काही मेंबर्स पार्टी आहेत, ते येत आहेत आपल्याला जॉईन करणार आणि आपण आता दुसरीकडे जाणार आहे, दुसऱ्या साईडला. सो मोना, कसं वाटतंय तुला? खूप ऊन लागतंय मला आता. फ्लावर्स कसे वाटतात? खूप ब्युटिफुल, खूप मस्त, खूप सुंदर. काय झालं, एवढी का असते तू? चांगला रिटेक. तू वैतागलीस का? त्या पोरीने त्रास दिलाय का तुला? त्यामुळे मी खूप वैतागली. ए पोरी, ना बोलू. कसं आहे ग्लास? 30 रुपये एक. हा मग घे ना. Mission failed. We'll get them next time. तू पण. अरे ग्लास भरा ना. पाहिजे ना. हो. छान वाटलं खूप. तर इकडे असे चालण्यासाठी असा ट्रॅक बनवलेला आहे, जिथून आता आम्ही चालतोय. दोन्ही साईडला फेन्सिंग केलेली आहे आणि इकडून असं चालत यायचं आहे. पण आज का तर माहित नाही, पण बाहेर पण लोक गेलेली आहेत बरीचशी. तर इकडे आलात तर एक गोष्टीचं लक्षात ठेवा, तुम्ही बाहेर फिरा पण इथलं फुलं तोडू नका. आता मी बघितली बरेच मुलं फुलं तोडत होती, इवन आपली छोटी चिमुकली पण फुलं तोडत होती. पण त्यांना शिकवा की इथली फुलं कमी तोडा, कारण आपण जसं इथे फुलं बघायला आलेलो आहे तसे बाकीचे लोक पण इथे फुलं बघायला येणार आहेत. तर या निसर्गाचा आनंद घ्या आणि मजा करा. रोहा, तू कोणत्या कोणत्या कलर्सची फुलं बघितली आतापर्यंत? अजून ब्ल्यू कुठे बघितली? व्हाईट बघितलं. व्हाईट, येल्लो, अजून ओके. सुंदर असा निसर्गाचा आनंद घेत आपण चाललेलो आहोत. आणि त्या साईडला बरीचशी फुलं होती, या साईडला खूप कमी फुलं आहेत. छोटे डॉट्स दिसत आहेत का, असे छोटे छोटे आलेले. याला आय थिंक हे बोलतात, ते गावठी हळद असते ना त्या टाईपमध्ये. आणि त्याच्या टॉपला फुलं येतात, ती अजून आलेली नाही आहेत आय थिंक. हॅलो, कसं वाटतंय? फ्लावर्स केली? काय केली? मराठी फ्लावर्स बघितलं म्हणायचं तर केली.
आता मी मगाशी तुम्हाला जसं बोललो की ती गावठी हळद टाईप त्याला बोलतात. ती जी फुलं आहेत ते जे झाड आहेत त्याला हा जंगली हळद, सॉरी गावठी हळद नाही जंगली हळद. ती बघा तिकडे आहे, त्याला सुंदर असे फुलं आलेली आहेत, लांबपर्यंत तिथपर्यंत पसरलेलं आहे ते पूर्ण त्याचं जंगल. छान वाटतं असं बघायला, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जातीतली फुलं. आणि एक मिनिट पाठी बघ, अशी फुलं आपल्यासोबत असेल तर आनंद येणारच ना. लाजलं वाटतं कोणतरी, पाठी बघ, लाजून लाल झालंय. ओ, तर ही अशी फुलं खूप सुंदर आहे. ही मिकी माऊसची फुलं बोलतात त्याला. वा, ते जाऊ देत नाही ना. तिथे एवढी नव्हती ना, इथे खूप आहेत. असं बघायचं होतं तुला. मगाशी जशी प्रियंका बोलली की छोटी छोटी फुलं आहेत, खाली खाली फुलं आहेत. आता इथे गुडघ्या एवढी फुलं झाड झालेली आहेत आणि तिला त्याच्यामध्ये जायचंय, पण तिथे जाणं अलाउड नाहीये. हे असं फुल येतं, गावठी हळद. हे काय जंगली हळद ना, पूर्ण जंगली हळद आणि मिकी माऊस फुलांनी इथे भरलेलं आहे. सगळीकडे तिथपर्यंत पूर्ण भरलेलं आहे. मम्मी दमली? कसं वाटलं तुला? मस्त मस्त, निसर्गाचा खूप छान आनंद घेता आला. मस्त, खूपच छान आहे. बाईक वर पण लोक आलेली आहेत इथे भरपूर. वा मस्त, असं बाईक घेऊन येते आपण, येऊ कधीतरी. समोर कास पठार, ते फुललेले फुलं आणि माझ्यासोबत आहे माझं फुल. कोण आहे? कोण आहे? नाव काय तुझं? ऑल बापले, कसं वाटलं तुला? मज्जा आली फिरून? इथे बोल, इकडे बघून बोल, मज्जा आली फिरून? इरा तुला मज्जा आली फिरून? हा बोल, हा इरा मज्जा आली फिरून? इरू बोल ना. हा मुंगी. आपण मेढ्याच्या साईडने आल्यामुळे आपल्याला 3 नंबर गेट पहिला लागला. 3 नंबर गेट मध्ये जाऊन 2 नंबर गेट मधून बाहेर पडलो आणि आता एंट्री केलेली 1 नंबर गेट मध्ये. तर आता 1 नंबर गेट मध्ये काय बघायला मिळत आहे? ऍक्च्युली मी जाणार नव्हतो, पण बरेच लोक बोलली खूप सुंदर आहे 1 नंबर मध्ये. तर तिकडे जाऊन आपण बघूया की काय फुलं बघायला मिळतात आपल्याला. वाजले आहेत आता 11:40. आपण 9:30ला आलेलो. इथे आपण 2 तास टाइमपास केला. आता इथे किती टाइमपास करूया बघूया. तू जंगली हळद हळद बोलतो, जंगली आलंय. अच्छा, तर एक छोटीशी मोठीशी मिस्टेक. आले जंगली आले. जे आपण मगाशी तिथे बघितलं व्हाईट कलरचं फूल, जंगली आले. हे 7 वर्षातून एकदा येतं, माहिती आहे मम्मी? हे जी कारवी आहे ना ही, ती. वाव, इथे जास्त फुलले आहेत ग प्रियंका. 1 नंबर मध्ये जास्त गर्दी आहे ना. तुला जसं पाहिजे होतं तसे देते, पण ते प्रॉब्लेम एक आहे की ते जाऊ देणार नाही आतमध्ये. ती सुकलेली झाडं दिसतात प्रियंका, सुकलेली ती झाडं दिसतात का? सुकलेली ती कारवी आहे. हा कारवी, ती 7 वर्षांची. बापरे, इथे बघ प्रियंका किती फुलले आहेत हे. आळे, जंगली आळी. आले सॉरी. वाव, बापरे. सुनीता, एकदम आज बी तीच नशीब.
आतमध्ये काय बोलले, कुठलं कुठलं काय काय वाघ आहेत, वाघ, बिबट्या, अस्वल जंगलामध्ये पूर्ण? जंगलामध्ये. अच्छा. कधी पण बाहेर पडू शकतात ना ती. हा. आणि लोक ऐकत नाहीत, सरळ गेले की सरळ निघून जातात. किती लांब आहे इथून आतमध्ये? भरपूर लांब आहे, अर्धा तास लागतो ते जायला. हा. एवढं आतमध्ये आणि सगळं असंच आहे, फुललेलंच आहे. बापरे. एवढं नाही काय एवढं. तिकडे कमी आहे. तिथे जास्त आहे. अच्छा, धन्यवाद. 2 नंबर गेटला. हा, तिथे पण जाऊन आलो, पण तिच्यापेक्षा इथे जास्त वाटतं मला. तिकडे 4 नंबरला नाही गेला का? 4 नंबर कुठे आहे? ते तलावाकडे तिकडे अजून आहे. हो, तिकडे वेगळे कुठं पाठीमागे जायचं इथून. तलाव आहे, पण तिकडे बघा ना, पूर्ण पूर्ण भरलेलं आहे, पूर्ण त्या साईडला. हो ना, तिकडे जाऊ देत नाही म्हणून भरलेलं आहे ते. कसं वाटतं तुला तिकडचे 1 नंबर पेक्षा हे 3 आणि 2 नंबर पेक्षा 1 नंबर चांगलं वाटतंय ना? हा, पण इथे माणसं पण जास्त आहेत आणि फुलं पण जास्त आहेत. आता इथे जास्त वेळ थांबू शकत नाही कारण हिला पाण्यामध्ये जायचंय. भाकरीला भाकरी चिकन पापड मऊ आहेत भाकरी मऊ. या नाचण्याची भाकरी, पिठलाय, आळूवडे, रानातली राईची भाजी. हे काय आहे? ही भाजी रानातली राईची भाजी. आणि त्या हिरवं काय दिलं? चटणी. चटणी दिली हिरव्या मिरच्याची. आळूवडी, ही लसूण चटणी. सगळ्याची घे ना टेस्ट. कसं आहे? छान आहे, मस्त. चला आपल्याला पण खाऊन बघायला लागेल आता. छान आहे. उगाच या जागेला हेरिटेज साईट मध्ये नोंदणी केलेली नाहीये, आणि कारण इथे जिथे बघावं तिथे फुलंच फुलं, वेगवेगळ्या व्हरायटीची फुलं, त्यांची नावं पण आपल्याला माहित नाहीये. ते फक्त या भागात येतात आणि मोस्ट ऑफ सह्याद्रीज मध्ये येतात. सुंदर असं फुलांचं बाग पठार आपण आता बघितलेलं आहे. आणि आता आपण जाणार आहोत इथल्या फेमस स्टेप वॉटरफॉल मध्ये. आणि या प्रकारे आपला 1 नंबर गेट बघून झालेला आहे. आणि इथे आपले पंटर लोक फोटो काढण्यासाठी नंबर लावतायत. चल चल चलो चलो चलो. हा हा, हे पकडिला. पार्किंगला आपल्याला परत इथे आणून सोडलेलं आहे. ही फ्री सर्व्हिस आहे पिक अँड ड्रॉपची. पार्किंग टू कास पठारचा जो एंट्री आहे तिथे. आणि आता पार्किंग करून आपण जाणार आहे स्टेप वॉटरफॉलला. फॅमिली सोबत फिरायला येणं म्हणजे सगळं सामान उचलणं. आता सगळे वरती थांबलेत आणि आपण चाललोय पार्किंग मधून गाडी आणायला. फुलांमध्ये फिरून झालेलं आहे. आता आपण पाण्यामध्ये थोडं रिलॅक्स होऊया. चला खाली जाऊया. ब्रो कुठे जायचंय? पाणीमध्ये जायचं. चप्पल काढली आहे जबरदस्ती या मॅडमनी. आणि आता ते नाही ना, आता तिकडे जा जा त्या पाण्यात. नाही टोचणार, जाऊ दे. हे घे घाल, हे घे घाल. आईचं प्रेम. पडली असती ना आता. ये हात पकड, हात पकड, हात पकड. हा ये ये.
तिचं काय खरं नाही आता. घरी जायचा मूड नाही. 5 मिनिटात इतकं वातावरण चेंज झालेलं आहे, काय सांगू तुम्हाला. अप्रतिम. सगळीकडे दुःख. आणि या सीझन मध्ये, पावसाळ्या सीझन मध्ये खरंच खूप सुंदर ही अशी जागा आहे कास. आपण पहिल्यांदा आलेलो आहे आणि पहिल्यांदा हे एक्सपिरियन्स करतोय. खूपच सुंदर माहोल झालेला आहे इथे. आणि या वॉटरफॉल मध्ये खाली स्पृहाला यायचं नव्हतं बाहेर, तिने रडून रडून हैराण केलेलं आहे. आता चेंजिंग चालू आहे. बाप रे बाप. काय दिसतंय का नाही दिसत आहे तेच कळत नाहीये. वातावरण असं झालेलं आहे. बेकार फॉग आलेला, बेकार बेकार. म्हणजे असं अक्षरशः ढगाळ असल्यासारखं वाटतंय. बाबा असं झालेलं आहे वातावरण. दुपारचे पक्के 2 वाजलेले आहेत. उन्हाची वेळ. आणि आपण इथे आलो होतो सकाळी 9:30ला. आता निघालोय परतीच्या प्रवासाला. निघता निघता इथे इतकं छान वातावरण झालं होतं. 2:30 वाजता इतकं धुक्क. आलो होतो मेड्या मार्गे, आता चाललोय सातारा मार्गे. मग हायवे पकडून मुंबईला. ऊन, थंडी, पाऊस, दुःख, सुगंधी फुले आणि निसर्ग आज सगळंच अनुभवलं. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण अजून असेच छान छान जागी जाऊन छान छान व्हिडिओज बनवणार आहे. तुमची अशीच साथ असेल तर आपण आपला पहिला टप्पा पार करूया. आपली 3K फॅमिलीला 5K बनवूया. तर नक्की सबस्क्राईब करा आणि फॅमिलीचा एक अमूल्य सदस्य बना. तुम्ही आहात तर मी आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच कोणत्या तरी जागी सुंदर माहिती घेऊन.